नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस आहे। नंदुरबारमध्ये 1.5 महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नाही, त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। गेल्या 2 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। 2 दिवसापासून पडत असलेल्या या रिमझिम पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पिकांना काहीसा दिलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्ह्यात जवळपास खरीप हंगामात 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते, मात्र यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळे जवळपास 40,000 हेक्टर क्षेत्रावरच अद्यापपर्यंत पेरण्या झाल्या आहेत। मात्र पाऊस नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांना ताण पडत होता, त्यामुळे पिकांची वाढ देखील मोठ्या प्रमाणावर खुंटली होती। जिल्ह्यात जवळपास 2,50,000 हेक्टर क्षेत्रावर अद्यापही पेरण्या बाकी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। तर नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड होत असते, मात्र यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पावसाच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर तूट पडली आहे। तर नंदुरबार जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मोठा गंभीर बनताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 19 मध्यम व लघु प्रकल्प आहेत, त्याची परिस्थिती जवळपास 40% पाणी साठा उपलब्ध आहे। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे या पिकांना काहीसा दिलासा होण्याची शक्यता आहे, मात्र अद्यापही नंदुरबार जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।